जय महाराष्ट्र भाई लोक, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स। तर आपण जे आहे मागच्या म्हणजे काल 3 लोगो बनवले होते आणि आजचा एक हा लोगो नवरात्र निमित्त आपल्या ओमे स्टाईलमध्ये बनवलेला आहे। बघू शकता तुम्ही, एकदम कडक आणि एकदम खतरनाक पद्धतीने। पण ही जी PL फाईल आहे हिला 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे। पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसेल तो टाकून तुम्ही तुमची फाईल एक्सट्रॅक्ट करून घेऊ शकता। तर तुम्ही वेळातला वेळ काढून आपला व्हिडिओ बघितला तर तुमचा जास्त वेळ घेणार नाही। त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी पिक्सेल लॅब हे ओपन करून घेतो। ओपन करून घेतल्याच्यानंतर आता मी शेवटच्या ऑप्शनवर जातो, 4थ्या नंबरच्या, आणि तिथं तुम्हाला फ्रॉम गॅलरी नावाने एक सेटिंग भेटेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे गॅलरीची। आणि त्यामध्ये गेल्याच्यानंतर मी जे तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे त्यात एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे, ते बॅकग्राऊंड इथे घ्यायचं आहे। घेतल्याच्यानंतर ते आपोआप सेट होईल। आता हे न्यू टेक्स्ट जे आहे ते मधात येते, त्यासाठी याला डिलीट करून टाकायचे। डिलीटचं वर बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून याला डिलीट करून टाकायचे। डिलीट करून घेतल्याच्यानंतर आता यायचे तुम्हाला 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनवर। खाली तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन दिसेल 3ऱ्या नंबरचा, त्याच्यावर यायचे। परत तुम्हाला इथे एक गॅलरीचं ऑप्शन दिसेल आणि त्याच्यावर क्लिक करून जे मी मेन लोगोचा पार्ट दिला आहे, जी PNG दिलेली आहे ती इथं घ्यायची आणि याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर परत एक मी अशाच पद्धतीची काही मॅचिंगमध्ये PNG दिलेली आहे, तीसुद्धा इथं ॲड करून घ्यायची, तिला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचं आहे। आणि आता जे आपला दुर्गा माताचा फोटो आहे तो घ्यायचा आहे तुम्हाला, आणि तोसुद्धा काही अशाच पद्धतीने तुम्हाला रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचा आहे। आणि तुमची जी दुर्गा माताचा जो फोटो असेल तो या गोलमध्ये सर्कलमध्ये परफेक्टरित्या बसून जाईल। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे। लेअरमध्ये गेल्याच्यानंतर जी वरली लेअर आहे, तुम्हाला लेअर आहे तिला असं स्वाईप करायचं आहे आणि खालच्या साईडला खेचायचं आहे। त्यानंतर ती खाली येऊन जाईल आणि आपला जो दुर्गा माताचा फोटो आहे तो मागच्या साईडला जाईल, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आता जे काही तुमच्या समितीचं किंवा मंडळाचं जे काही नाव असेल ते तुम्हाला नाव इथे घ्यायचं आहे। नाव घेतल्याच्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे आणि इथं रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याला पण फुल करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता जे तुमचा तालुका, जिल्हा, जी कुठली तुमची मंडळ असेल तिथल्या मंडळाचं जे काही नाव असेल, गावाचं, शहराचं, तालुक्याचं, ते टाकून घ्यायचे आणि त्याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचे। आता बघू शकता काही आपला लोगो आता रेडी झालेला आहे। तर आता 2-3 PNG जर आपण याच्यात जर केल्या तर बॅनरला जे आहे आणखी लुक येऊन जाईल थोडासा। त्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर अशा पद्धतीने काही दुर्गा माता की जे अशा PNG ॲड केलेले आहेत। तर ही पहिली आहे आणि दुसरी एक दाखवून देतो मी तुम्हाला। दुसरी काय अशा पद्धतीने आहे। अशा 2 PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे, तर रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून बघू शकता। आता जे आपला बॅनर आहे ते रेडी झालेलं आहे। तर हे न्यू टेक्स्ट जे आहेत जेवढे काही तुम्हाला लेअरमध्ये जाऊन डिलीट करून टाकायचे आणि झूम करून दाखवतो मी तुम्हाला कशा पद्धतीने बनली PL फाईल। बघू शकता काय अशा पद्धतीने आपली जी PL फाईल आहे ती बनलेली आहे। आता सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, इथून शेअरवर क्लिक करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला आधी एक सेटिंग करायची, जर फुल HD सेव्ह करायची असेल तर वर PNG आणि खाली जे आहे अल्ट्रा आणि शेअरवर क्लिक करायचं। तुमची इमेज जी आहे ती फुल HD तुमच्या गॅलरीत